अजित पवारांच्या मृत्यूला 20 दिवस उलटून गेल्यानंतर सुद्धा अहवाल येत नसल्यानं तपास यंत्रणांवरती प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत। सुनेत्रा पवार यांनी सुद्धा आज मुख्यमंत्री यांची भेट घेत या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे। अजितदादांच्या मृत्यूमागे गूढ असल्याचा संशय आणि तपास यंत्रणांवरती राजकीय दबाव असल्याचा संशय व्यक्त केला जातोय आणि अशातच तपास यंत्रणांनी पहिल्यांदाच अधिकृत माहिती जाहीर केली आहे। बघूयात। अजितदादांच्या मृत्यूला 20 दिवस, तपास कुठवर? तपास यंत्रणांवर राजकीय दबावाचा आरोप। तपास संस्थेकडून पहिलं अधिकृत स्टेटमेंट। विमानातले रेकॉर्डर जळाले, उपलब्ध पुराव्यांचा तपास। तर्कांना बळी पडू नका, तपास यंत्रणांचं आवाहन। अजित पवारांच्या अपघाती मृत्यूला 20 दिवस उलटून गेले तरी अपघात नेमका का घडला याचं उत्तर अद्यापही मिळू शकलेलं नाहीये। हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय सातत्यानं व्यक्त करण्यात येतोय, तर दुसरीकडे अद्यापही प्राथमिक निष्कर्षही तपास यंत्रणांना काढता आलेला नाही। विमान अपघातामागे राजकीय कट असल्याचा आणि तपास यंत्रणांवर राजकीय दबाव असल्याचे आरोप करण्यात येत आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रेझेंटेशन देत हा राजकीय हत्येचा आरोप केलाय। VSR कंपनीबाबतही त्यांनी संशय व्यक्त केलाय। खासगी गुप्तहेरांकडून चौकशीसाठीही रोहित पवारांनी पुढाकार घेतलाय। बुधवारीही पत्रकार परिषद घेत ते नवी माहिती उघड करणार आहेत। उद्या जाऊन ते म्हणू शकतील ब्लॅक बॉक्स बंदच आहे, जळलाच आहे, मग तो आता भारताच्या बाहेर आपल्याला पाठवावं लागेल। या सगळ्या गोष्टीकडे कुठेतरी सरकारकडनं या इन्व्हेस्टिगेशनकडे दुर्लक्ष होतंय का असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे ब्लॅक बॉक्स हा पावसापासून, उन्हापासून, आगीपासून, बॉम्बलास्टपासून सगळ्यापासून सुरक्षित आहे, पण राजकारणापासून सुरक्षित नाही। आता ह्याच्यात काय राजकारण चाललंय हे आपल्याला बघावं लागेल, खोलात जावं लागेल। पण उद्या या बाबतीत डिटेलमध्ये जाऊन काय घडलं असावं, कुठल्या नवीन गोष्टी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत त्या नक्कीच तिथं आपल्यासमोर आम्ही आणू। रोहितमध्ये अस्वस्थता आहे का? तर अर्थातच आहे। आम्ही त्याचा तो काका होता, त्याच्यामुळे जर एखाद्या मुलाला वाटत असेल की ह्याच्यात काहीतरी अस्वस्थ करणार आहे, आणि बऱ्याच लोकांचं तसं मत आहे, म्हणजे अमोल मिटकरींचं तसं मत आहे, मी वर्तमानपत्रातही वाचते, TVवरही बघते, आणि त्याच्यामुळे तो धडपड करतोय रोहित त्याच्यासाठी, आणि त्याला कुठेतरी अस्वस्थ वाटते आणि साहजिक आहे। असं जर त्याला वाटत असेल तर त्याच्यात काही गैर नाही। पवार कुटुंबियांसोबतच इतरांकडूनही यामागे घातपात असल्याचं सांगण्यात येत आहे। अजितदादांच्या अपघाती मृत्यूमागे राजकारण असल्याचा आरोप करण्यात येतोय। अजित पवार यांच्या ज्या काही फाईल्स होत्या, ज्यासाठी ते भाजपात गेले, ती फाईल पुन्हा उघडण्यात आली होती त्यांच्या मृत्यूपूर्वी। खास करून जरंडेश्वर साखर कारखान्याचं कर्जाचा विषय होता। ती फाईल इथून अमित शहाकडे गेली क्लोज करण्यासाठी, पण अमित शहाने त्याच्यावरती ही फाईल क्लोज करू नये असा निगेटिव्ह शेरा मारून पुन्हा महाराष्ट्रात पाठवलं, आणि त्यानंतर महाराष्ट्रात गेल्या 3 महिन्यापासून दादा विरुद्ध भाजपा हे सुरू झालं। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे जे सरळ सरळ भाजपची बी टीम म्हणून काम करतायत, ती जी कंपनी आहे VRS नावाची, त्यांच्या विरुद्धची काल माहिती आली आहे की ब्लॅक बॉक्स सुद्धा त्याच्यातली माहिती गायब आहे अशी जी बातमी आली आहे। तर जर ती माहिती गायब असेल तर तात्काळ VRS कंपनीवर FIR मुख्यमंत्र्यांनी का दाखल केला नाही असा माझा त्यांना थेट प्रश्न आहे। VRS वर तात्काळ FIR दाखल केला गेला पाहिजे। या सगळ्यात पहिल्यांदाच अधिकृतरित्या तपास यंत्रणांनी अधिकृत माहिती जाहीर केली आहे। अजित पवारांच्या विमानात 2 रेकॉर्डर होते। बराच वेळ आगीत जळाल्यामुळे रेकॉर्डरचं नुकसान, त्यापैकी L3 कंपनीचा संभाषणाचा डेटा मिळवण्यात यश। कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हनीवेल कंपनीचा डेटा अद्यापपर्यंत मिळालेला नाही। कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरवर सखोल तांत्रिक तपास सुरू। आंतरराष्ट्रीय निकषांनुसार पुराव्यांवर आधारित तपास सुरू। तपास प्रक्रियेत चुकीची माहिती पसरवू नये असं आवाहन। ही माहिती देतानाच त्याच निवेदनातून
AAIBनं तर्कवितर्क लावण्याऐवजी तपास प्रक्रियेवर विश्वास ठेवण्याचं आवाहनही केलंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तपास यंत्रणांवर विश्वास असल्याचं सांगितलंय. वारंवार आम्ही या बाबतीमध्ये बोलत आलो. ज्या दिवशी दुर्दैवी घटना घडली त्या दिवशीच त्या खात्याचे केंद्रीय मंत्री नायडूजी तिथे होते, मुरलीधर मोहोळजी सुद्धा होते. त्याच्यामुळे एक स्वायत्त संस्था अशा पद्धतीच्या दुर्दैवी विमान अपघाताच्या संदर्भात भारत सरकारने यापूर्वी नेमलेली आहे. त्या स्वायत्त यंत्रणेने तपास त्या ठिकाणी सुरू केल्याचं त्यांनी त्या ठिकाणी घोषित केलं. बाह्य देशांतील सुद्धा अशा अपघाती प्रकरणाचा जे काय तपास करत असतात त्यांची मदत त्या ठिकाणी होऊ शकत असते. त्यामुळे आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे की सखोल पद्धतीचा तपास त्या ठिकाणी व्हावा. केंद्रीय पातळीवर सुरू असलेल्या तपासात 20 दिवसांनंतरही निष्कर्ष समोर आला नसल्यानं संशयाचं धुकं दाट होताना दिसतंय. त्यातच या मुद्द्यांचं राजकारणही रंगलंय. अशा स्थितीत अपघाताचं खरं कारण लवकरात लवकर समोर येण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.